मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आज आपण जमाबंदी आयुक्तालयाच्या दारासमोर उभे आहोत. इथे एक अगदी मोठ्या प्रमाणात एक आंदोलन चालू आहे. त्याची काय, त्यांचं प्रश्न काय, त्यांची मागण्या काय आहेत, विषय काय आहेत, हे आपण जे काय त्यांचे आंदोलक आहेत त्यांच्याकडनं आपण विचारणार आहोत. सर, तुमच्या प्लीज आपल्या नावासहित काय विषय आहे आणि आज सगळे एवढे जमलेले आहात, काय कारण आहे? माझं नाव रमेश मारुती बोराडे. मी पुणे जिल्ह्यातील एक शेतकरी आहे. जमामध्ये आयुक्त आणि संचालक आणि जे विभाग आहे जमा महाराष्ट्रभर त्यांचा रेकॉर्ड केला जातो जमिनीचा वगैरे. तर ह्या विभागामध्ये एवढा गैर आणि भ्रष्ट कारभार चाललेला आहे की जे व्यथित आणि बाधित जे नागरिक आहेत स्वयंप्रेरणेने स्वयंस्फूर्तीने आज येथे आंदोलनासाठी जमलेले आहेत. तर आपण त्यांच्याविषयी आंदोलन करत आहोत. बरेच लोक बाधित आहेत, पीडित आहेत. तर आमच्या आंदोलनामध्ये एक ज्येष्ठ नागरिक आहे, वय वर्ष 86, ईश्वरदादा धांबरे पाटील. तर ते आपलं आंदोलनाविषयीचं मनोगत आता व्यक्त करतात. आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन असताना आज शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे. किती म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकऱ्यावरती इतका अन्याय होतो. एकेका शेतकऱ्याला ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा कुठली दखल घेत नाही. मोजण्या चुकीचे करतात, काहीतरी करतात. त्यामुळं शेतकऱ्याला फार इतका मेटाकुटी झालेला आहे आणि कुठलेही अधिकारी त्याची दखल घेत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे आंदोलन करावं लागत आहे. तरी यापुढे आंदोलन केल्यानंतर सुद्धा जर या अधिकाऱ्यांनी याची जर दखल घेतली तर ठीकच आहे, नाहीतर यापुढं यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येत आहे. आणि समजा ठीक आहे, आम्ही जवळ पण जे लोक बाहेरून येतात, पंढरपूरहून येतात किंवा अमरावतीहून येतात, नागपूरहून येतात, बारामती, कोल्हापूरहून येतात, त्यांना किती त्रास होत असेल, किती मानसिक त्रास होत असेल, याचा विचार हे अधिकारी करत नाहीत काय. आणि शेतकरी खरोखरच त्याला जीवन नकोशी झालेलं आहे. एकतर परिस्थिती शेतकऱ्याची एवढी वाईट आहे, त्याच्यामध्ये जर असं झालं तरी जगायचं कसं हे सरकारला कळलं पाहिजे. त्याच्याकरता हे सर्व शेतकरी एकत्र आलेले आहेत. आज हे महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख कार्यालय संदर्भात आणि आपले जे मोजणी कार्यालय आहे या संदर्भामध्ये जे काही अधिकारी आहे यांच्या विरुद्ध तक्रार निवारण समिती आणि हे भ्रष्ट अधिकारी यांचा जो गोंधळ आहे की पैसे लुबाडण्याचा, भ्रष्टपणा करण्याचा, या संदर्भात आम्ही ही समिती सगळे शेतकरी मिळून एकत्र आलो आहोत की या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे संघटित होऊन एकत्र आलेले आहेत. विशेष म्हणजे या मोजणी कार्यालयामध्ये आमचे शेतकरी जेव्हा जातात तेव्हा सकाळपासून अर्ज करतात. 2018ला अर्ज केला तो 25 पर्यंत त्याची मोजणी भेटत नाही शेतकऱ्यांना. जवळजवळ आमचा शेतकरी एका कामासाठी 5-5, 10-10 वर्ष चक्र मारत असतो. परंतु हे जे काही भ्रष्ट यंत्रणा आहे ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये दखल घेत नाहीये. या संदर्भामध्ये आमचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन अत्यंत सौम्य पद्धतीने आम्ही करत आहोत. आणि ह्या आंदोलनामध्ये जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत यांना, काही महिलांना सुद्धा अत्यंत त्रास होत आहे. एक मी वैयक्तिक प्रश्न विचारला तर मी 2018 पासून मोजणी मागते. आज 24-25 पर्यंत मोजणी भेटली नाही मला, पण नंतर खूप काही प्रयत्न करून भेटली. पण समोरचे जे बिल्डर आहेत त्यांना अगदी आज एक उदाहरण, जर आज 1 तारखेला अर्ज केला तर तो त्यांना 5 तारखेला सुद्धा, म्हणजे अगदी उदाहरण म्हणून 5 दिवसात सुद्धा मंजूर होतो. अशी ही भ्रष्ट यंत्रणा आहे. या यंत्रणेला त्वरित आळा बसावा, यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी, यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आणि ही जी काही आमची समिती आहे ही कुठल्याही प्रकारची संघटना वगैरे काही नसून हे आमचे पीडित शेतकरी यांना जो त्रास झालेला आहे वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, अशा या पीडित शेतकरी एकत्र येऊन आम्हाला एक संघटनेने न्याय मागत आहे. तो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज ह्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त जर आज प्रजेला सत्ता मिळालेली आहे, हे 1950चं संविधान लागू झालंय आपल्याला, त्या संदर्भात जर लोकशाहीच्या दिशेने आपण चाललो आहोत, परंतु इथं पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे, हुकुमशाही चालू आहे. तर लोकांना लोकशाहीमध्ये काय, प्रजासत्ता म्हणजे की लोकांना याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काचं संरक्षण करता आलं पाहिजे, सामान्य नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार समजले पाहिजे, संरक्षण करता आले पाहिजे. यासाठी आपण सगळेजणांनी एकत्र आलेलो आहोत आणि ते अधिकार प्रत्येकाला मिळाले पाहिजे. आमचं हे जे काही आंदोलन आहे हे अशाच स्वरूपात जर मागण्या मान्य नाही झाली तर चालू राहील. गणपतीला माझा नमस्कार.
मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.